शेतीत नवीन प्रयोग केले तर चांगलं उत्पादन मिळवता येऊ शकतं हे नांदेडमधील शंकरराव कुऱ्हे यांनी दाखवून दिलंय। मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सावळी गावच्या शंकररावांनी 4 एकरात तब्बल 400 क्विंटल डाळिंबाचं उत्पादन घेतलंय। लाल बुंद डाळिंबाची ही बाग आहे नांदेड जिल्ह्यातील सावळी गावचे शेतकरी शंकरराव कुऱ्हे यांची। शंकरराव पेशाने शिक्षक, मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली। इथे डोंगर पायथ्याशी त्यांची 4 एकराची जमीन, ज्यात त्यांनी उडीद, मूग, सोयाबीन अशी पारंपरिक पिकं घेऊन पाहिली, मात्र गाठीला 4 पैसेही उरले नाहीत। शेवटी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला आणि 3 वर्षांपूर्वी डाळिंबांच्या रोपाची लागवड केली। 4-4.5 एकर ही जमीन आहे। याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही उडीद, मूग किंवा सोयाबीन घेत होतो, पण कुठलंही पीक काही आम्हाला फायद्याचं नव्हतं। मग ज्यावेळेस मला झाडं लावणे आणि झाडं जगवणे मला एक छंद होता, त्याच्यापैकी मी नाशिकला गेलो। नाशिकला गेल्यानंतर मी बोर, आंबा, चिकू असं लावायचं मी त्या ठिकाणी विचारणा केल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की बाबा डाळिंबाचं झाड एक चांगलं आहे, म्हणून मलाही वाटलं डाळिंब लावावं। डाळिंबांच्या लागवडीपूर्वी शंकररावांनी जमिनीची मशागत केली। 4 बाय 4 फुटाचं अंतर सोडून खड्डे तयार केले, त्यात शेणखत, कंपोस्ट खत घातलं, रासायनिक खतांचा बेसल डोस दिला आणि त्यात डाळिंबाच्या भगवा जातीच्या रोपांची लागवड केली। 4 एकरासाठी त्यांना डाळिंबांची 1400 रोपं लागली। पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी सगळ्या बागेला ठिबक सिंचन केलंय। डाळिंब लावत असताना याच्यामध्ये फ्लो केला, नंतर मी डोजरनं खड्डे केली, 2 बाय 2चे 3 बाय 3चे असे 1400 खड्डे केली। त्याच्यामध्ये कचरा, शेणखत, रासायनिक खत असं सगळं मिश्रण करून टाकलं। ती खड्डे बुजवली आणि खड्डे बुजवल्यानंतर त्याच्यामध्ये एक मी असं लाकूड रोवून ठेवलं किंवा या ठिकाणी आपल्याला झाड लावायचं आहे। मग ज्यावेळेस आमचे झाडं आले, जैनकडून मी झाडं घेतली, जैन कंपनीकडून, ती मी लावली। 10-26-26 त्याचा DAP, पोटॅश ही जी खतं आहेत, ही खतं मी झाडाला 1.5 ते 2 किलो किंवा अर्धा किलो अशा प्रमाणात 4 वेळेस टाकतो मी झाडाला, प्रत्येक झाडाला। आणि जवळपास प्रत्येक वर्षी या बागामध्ये 8 ते 10 ट्रॅक्टर शेणखत घेतो। यंदा शंकररावांच्या डाळिंबांनी बहार धरलाय। उत्तम नियोजनामुळे प्रत्येक झाडाला 100 पेक्षा जास्त डाळिंब आलेत। किडीपासून बचावासाठी त्यांनी बागेत निऑन लाईट्स लावलेत, तर पिकांच्या उत्तम वाढीसाठी ते ठिबकमधून खतही देत आहेत। सध्या बागेतील डाळिंबाची स्थिती पाहता शंकररावांना 400 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। शंकरराव एकटेच ही बाग पाहत असल्याने त्यांना बाजारपेठेत डाळिंबाची विक्री करणं शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी ही बाग 4 लाख घेऊन व्यापाराला विकली। याशिवाय मजुरी, खतं, वाहतूक असा एकरी 50,000चा खर्चही व्यापाराकडूनच मिळतो। म्हणजेच खर्च वजा जाता या 4 एकरातून त्यांना 4 लाखांचा निव्वळ नफा झालाय। मला बाग आता 3 वर्ष झाले। या 3 वर्षात मला 7 लाख रुपये मिळाले सर। म्हणजे जो काही माझा या बागेवर कुंपणाचा, जाळीचा सगळा खर्च झाला तो निघून गेला। आता ही झाडं आहेत, ही झाडं सुरक्षित मी ठेवली तर 10-12 वर्ष 15 वर्ष जगू शकतात आणि त्यातून मला वर्षाला उत्पन्न मिळू शकतं। या डाळिंब बागेची व्यवस्थित काळजी घेतली तर येती 9 वर्ष शंकररावांना यातून उत्पन्न मिळत राहील। शंकररावांना निवृत्तीनंतर शाश्वत उत्पन्नाचा मार्ग याच शेतीतून सापडलाय। त्यामुळे केवळ पारंपरिक पिकांच्या मागे न लागता शेतीत नवनवीन प्रयोग केले तर शेती रंकालाही राजा बनवू शकते, असं शंकरराव ठामपणे सांगतात। योगेश लाटकर, ABP माझा, नांदेड।